नमस्ते, मी मनीषा आहेरे. प्रिरूश वूलन क्रोशेट चॅनल मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॉकची झालर कशी बनवायची असते हे पाहणार आहोत. झालेल्या फ्रॉकच्या झालरला शेवटी बॉर्डर कशी द्यायची असते हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण यामध्ये झालर कशी विणायची आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याची बॉर्डर कशी करायची त्याची देखील व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि फ्रॉकचा घेर कसा बनवायचा आहे ते नक्की शिका. चला तर मग पाहूया घेर कसा विणायचा ते. फ्रॉकचा घेर तयार करण्यासाठी आता आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 आणि 4 साखळ्या घेणार आहोत. 4 अशा पद्धतीने आपण ह्या 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आणि एक साखळी सोडून ही जी दुसऱ्या नंबरची साखळी दिसत आहे या साखळीमध्ये आपल्याला आता डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि खालच्या साखळीमधली एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. असा हा राऊंड आपल्याला तयार करायचा आहे. हाच राऊंड आपण योक तयार करताना सुरुवातीला 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबरला देखील हा आपण असा राऊंड तयार केलेला आहे. याच पद्धतीने हा राऊंड देखील आपल्याला तयार करायचा आहे. स्लीव्हसाठी आपण जो भाग सोडला आहे त्या भागापर्यंत आपण आलेलो आहे. ही बघा, ही गाईडलाईन केलेली आहे. आता आपण पुन्हा एक साखळी घेणार आहोत आणि एक साखळी सोडून या दुसऱ्या साखळीमध्ये आपण जी गाईडलाईन केलेली आहे तेथे आपण पुन्हा डबल क्रोशिया करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण डबल क्रोशिया केलेला आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि या स्लीव्हची जी दुसऱ्या बाजूची जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या बरोबर साखळीमध्ये आपण पुन्हा डबल क्रोशिया करून घेणार आहोत. पद्धतीने आपण येथे डबल क्रोशिया घेतलेला आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि एक साखळी सोडून पुन्हा दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. ही स्लीव्हची जागा सोडल्यानंतर किंवा हा स्लीव्हचा भाग सोडल्यानंतर हा राऊंड आपण असा जोडून घेतलेला आहे. आता हाच राऊंड आपण दुसऱ्या स्लीव्हसाठी जी गाईडलाईन केली आहे त्या गाईडलाईन पर्यंत करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या स्लीव्हच्या गाईडलाईन पर्यंत आपण आलेलो आहोत. आता एक साखळी घेतली आहे आणि पुन्हा या गाईडलाईनच्या शेजारच्या म्हणजे गाईडलाईनच्या साखळीमध्ये आपण
डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि ही स्लीव्ज आपल्याला आता जोडून घ्यायची आहे। आता या स्लीव्हची जी गाईडलाईन आहे त्या साखळीमध्ये मी पुन्हा डबल क्रोशिया करून घेणार आहे। डबल क्रोशिया करायचा आहे। अशी ही गाईड किंवा स्लीव्ज मी जोडून घेतलेली आहे। हा भाग असा तयार होतो। पुन्हा एक साखळी घेतलेली आहे। एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये पुन्हा मी डबल क्रोशिया करत आहे। असा हा राऊंड आपण आता इथे करून घेणार आहोत। आता आपण या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत। आता शेवटी आपण तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला इथे राऊंड पूर्ण झालेला आहे। आता हा जो आपला आहे हा घेरचा हा गोल भाग तयार झालेला आहे। या बाजूला स्लीव्ज आहे। अशा पद्धतीने आता हा आपला असा आकार तयार झालेला आहे। चला आता पुढचा राऊंड पाहूया। आता पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या घेतलेल्या आहेत। आता हे जे बॉक्स तयार झाले आहेत या बॉक्स मध्ये प्रत्येकी आपल्याला एकच डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। या बॉक्स मध्ये मी हा एकच डबल क्रोशिया केलेला आहे आणि हा जो डबल क्रोशिया आहे सुरुवातीच्या किंवा मागच्या राऊंड मधला जो डबल क्रोशिया आहे त्या डबल क्रोशियाच्या वरच्या साखळीमध्ये पुन्हा डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे। पुन्हा या बॉक्स मध्ये डबल क्रोशिया करायचा आहे आणि या डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा आपल्याला आणखी डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। असा राऊंड आपण हा पूर्ण करून घेऊया। या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत। आता पुन्हा या ज्या 3 साखळ्या आहेत त्यातील 1 2 3 नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। म्हणजेच आपला इथे राऊंड हा पूर्ण होतोय। म्हणजेच आपला इथे हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता पुढच्या राऊंड साठी पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। 4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। एक साखळी घ्यायची आहे आणि पुन्हा एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे।
असा हा आपला बॉक्सचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहोत। आता इथे तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। असा सिंगल धागा टाकून आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा राऊंड तयार झालेला आहे। आता पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। आणि हा पहिल्या नंबरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे, किंवा हा जो पहिल्या नंबरचा बॉक्स आहे तेथे आपल्याला फक्त एकच डबल क्रोशिया करायचा आहे। नंतर या खालच्या राऊंड मधील हा डबल क्रोशिया आहे त्याच्यावरतीच आणखीन एक आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। आता हा नंतरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आता आपल्याला 2 डबल क्रोशिया करायचे आहे। आता या बॉक्स मध्ये आपण 2 डबल क्रोशिया केले। सुरुवातीचा जो बॉक्स होता त्यामध्ये एकच डबल क्रोशिया केलेला होता। आता पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे। पुन्हा शेजारच्या बॉक्स मध्ये एक डबल क्रोशिया करायचा आहे। क्रोशियाच्या वरती पुन्हा एक क्रोशिया करायचा आहे। अशा पद्धतीने एका बॉक्स मध्ये एक डबल क्रोशिया, पुन्हा त्याच्या शेजारच्या दुसऱ्या नंबरच्या मध्ये 2 डबल क्रोशिया, जसे 1 2 1 2 अशा या बॉक्स मध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायची आहे। आता इथे आपण पुन्हा 2 डबल क्रोशिया करणार आहोत आणि क्रोशियाच्या वरती पुन्हा एक क्रोशिया येणार आहे। असाच हा आपण राऊंड कंटिन्यू करून घेऊया। राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत। आता शेवटी आपण तिसऱ्या नंबरला धागा जोडून घेणार आहोत किंवा स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे। पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये पुन्हा डबल क्रोशिया करायचा आहे। पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि पुन्हा एक साखळी सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे। अशा पद्धतीने हा राऊंड आपण कंटिन्यू करून घेणार आहोत। राऊंडच्या शेवटी आपण आता आलेलो आहोत। आता एक साखळी घेऊन आता तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत। म्हणजेच हा राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे। अशा पद्धतीने पुढच्या राऊंडसाठी आपण आता 3 साखळ्या घेणार आहोत। आणि हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला 4 साखळ्या घ्यायच्या आहेत।
4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि हा जो पुढचा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला आता हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे, सॉरी सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे। आता हे अशाच प्रकारचे सिंगल क्रोशिया आपल्याला आता 9 करायचे आहेत। आता एक बॉक्स मध्ये घ्यायचा आहे, पुन्हा या डबल क्रोशियाच्या वरती जी साखळी आहे त्याच्यात पुन्हा एक सिंगल क्रोशिया घ्यायचा आहे, पुन्हा इथे एक सिंगल क्रोशिया घ्यायचा आहे, इथे सिंगल क्रोशिया घ्यायचा आहे। असे हे 9 सिंगल क्रोशिया आपल्याला तयार करायचे आहेत। आता एक तर आपण घेतलेला आहे, आता दुसरा आपण डबल क्रोशियाच्या वरती घेणार आहोत, म्हणजेच आपले हे 2 डबल क्रोशिया झालेले आहेत, सॉरी सिंगल क्रोशिया झालेले आहेत। हा तिसरा सिंगल क्रोशिया, 4 5 6 7 8 आणि 9 असे 9 सिंगल क्रोशिया आपण केलेले आहेत। नऊ सिंगल क्रोशिया झाल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 2 आणि 3 साखळ्या घेतलेल्या आहेत। आता हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। आता हा जो खालच्या राऊंड मधला जो डबल क्रोशिया आहे या डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा एक डबल क्रोशिया तयार करून घ्यायचा आहे। हे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 साखळ्या घेतल्यानंतर आता आपल्याला पुन्हा या डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। या डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया केलेला आहे। शेजारी या बॉक्स मध्ये अजून पुन्हा डबल क्रोशिया करायचा आहे, म्हणजे सलग हे 2 डबल क्रोशिया झालेले आहेत, येथे देखील सलग 2 डबल क्रोशिया झालेले आहेत। 3 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणखीन एक साखळी घ्यायची आहे, म्हणजे 4 साखळ्या होतील। 4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि आता या बॉक्स पासून सिंगल क्रोशिया पुन्हा घ्यायचे आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 सिंगल क्रोशिया आपण घेतलेले आहे। आता हे सुरुवातीपासून परत पाहूया। आता सुरुवातीला आपण या 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 साखळ्या घेतल्यानंतर या बॉक्स मध्ये आपण डबल क्रोशिया करून घेतलेला आहे। आता डबल क्रोशिया झाल्यानंतर पुन्हा आपण 4 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 साखळ्या घेतल्यानंतर बॉक्स मधून आपण 9 सिंगल क्रोशिया करून घेतलेले आहेत। 9 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आता पुन्हा 4 डबल क्रोशिया केलेले आहेत। 4 डबल क्रोशिया झाल्यानंतर येथे आपण बॉक्स मध्ये डबल क्रोशिया करून घेतलेला आहे आणि खालच्या राऊंड मधील डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा एक डबल क्रोशिया करून घेतलेले आहेत, म्हणजे 2 डबल क्रोशिया झालेले आहेत। 3 साखळ्या पुन्हा घेतल्या आहेत आणि येथे ह्या डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा एक डबल क्रोशिया करून घेतलेला आहे आणि बॉक्स मध्ये देखील एक डबल क्रोशिया केलेला आहे आणि 4 साखळ्या घेऊन पुन्हा 9 डबल क्रोशिया सिंगल क्रोशिया करून घेतलेले आहे। आता 9 सिंगल क्रोशिया आपले झालेले आहेत। आता आपण 4 साखळ्या घेणार आहोत। 4 साखळ्या झाल्यानंतर
या बॉक्समध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या शेजारी क्रोशियाच्या वरती पुन्हा डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। मग 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या घेतल्यानंतर या डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। या शेजारचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। मग 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। 4 साखळ्या घेऊन पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहे। आता हे सिंगल क्रोशिया देखील पुन्हा 9 सिंगल क्रोशिया आपल्याला तयार करायचे आहे। नऊ सिंगल क्रोशिया आपण केलेले आहेत। हे सिंगल क्रोशिया घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक आपण हा जो बॉक्स मध्ये सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे आणि पुढचा सिंगल क्रोशिया करताना हा जो डबल क्रोशिया आहे त्या डबल क्रोशियाच्या वरच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करायचा आहे। असे आपण 9 सिंगल क्रोशिया करून घेतलेले आहे। 9 सिंगल क्रोशिया झालेले आहेत। असाच हा राऊंड आपल्याला इथे आता पूर्ण करायचा आहे। हा राऊंड आता आपण पूर्ण करून घेऊया। राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत। हे 9 सिंगल क्रोशिया तयार केलेले आहेत। आता 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। बॉक्समध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। तीन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 3 साखळ्या घेतल्यानंतर आता आपण हा राऊंडच्या सुरुवातीला 3 साखळ्यांनी जी सुरुवात केली आहे त्या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे। म्हणजेच हा आपला इथे राऊंड पूर्ण होऊन जाईल। पुढच्या राऊंडसाठी आपल्याला आता 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। क्रोशियाच्या वरती क्रोशिया घ्यायचा आहे। म्हणजे हे आपले 2 क्रोशिया तयार झालेले आहेत। 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। 2 3 4 साखळ्या घ्यायच्या। एक सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या नंबरच्या सिंगल क्रोशियामध्ये आपल्याला परत सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7 हे आपले 7 सिंगल क्रोशिया तयार झालेले आहे। मागच्या राऊंड मध्ये आपले 9 सिंगल क्रोशिया होते। आता आपण 7 सिंगल क्रोशिया घेतले आहे। म्हणजे सुरुवातीला आपण हा इथे एक सोडलेला आहे आणि नंतरच्या भागातला हा एक आपल्याला पुन्हा सोडायचा आहे। आता 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 4 साखळ्या घेतलेल्या आहेत। आता हे 2 डबल क्रोशिया आहेत त्यावर पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत। डबल क्रोशियाच्या वरती आपण हे 2 डबल क्रोशिया करून घेतलेले आहे।
आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि या 3 साखळींचा जो बॉक्स आहे तेथे आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे। आता हा आपण एक डबल क्रोशिया तिथे घेतलेला आहे, एक साखळी घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच बॉक्स मध्ये आणखीन एक डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने म्हणजे हा जो 3चा बॉक्स आहे तेथे आपण 2 डबल क्रोशिया घेतलेले आहेत, पण 2 डबल क्रोशियाच्या मध्ये आपण ही एक साखळी टाकून घेतलेली आहे। आता पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि हे 2 डबल क्रोशिया आहेत, त्या 2 डबल क्रोशियाच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया करून घ्यायच्या आहेत। 1 आणि 2 इथे आपण सलग 2 डबल क्रोशिया करून घेतलेले आहेत। पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि एक सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या सिंगल क्रोशियामध्ये आपल्याला पुन्हा सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे। ही आपली अशी डिझाइन तयार होणार आहे। आता पुढे आपण 7 सिंगल क्रोशिया करणार आहोत। 2 3 4 5 6 7 आता हे 7 सिंगल क्रोशिया केले आहे। 4 साखळ्या घ्यायच्या आहेत, 2 डबल क्रोशियाच्या वरती 2 डबल क्रोशिया करायचे आहेत। पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि हा 3 साखळ्यांचा जो बॉक्स आहे तेथे डबल क्रोशिया करायचा आहे, एक साखळी घ्यायची आहे आणि त्याच बॉक्स मध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया करायचा आहे। 2 साखळ्या घ्यायच्या आहेत, ह्या खालच्या राऊंडच्या 2 क्रोशियांमध्ये सलग 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत। चार साखळ्या घ्यायच्या आहेत आणि एक पहिला सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्यामध्ये पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशिया करायचे आहे। सॉरी 7च आपल्याला सिंगल क्रोशिया करायचे आहेत। अशा पद्धतीने आता हा आपण राऊंड करून घेणार आहोत।
2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 2 साखळ्या घेऊन 1 2 3 तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. म्हणजेच आपला हा राऊंड येथे पूर्ण झालेला आहे. आता नवीन राऊंड चालू करताना पुन्हा आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. चार साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता मागच्या राऊंड मध्ये आपण येथे 7 सिंगल क्रोशिया केलेले होते. आता येथे देखील आपण सुरुवातीचा एक सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया करणार आहोत. 1 2 3 4 5. आता इथे आपण 5 सिंगल क्रोशिया केलेले आहेत. सुरुवातीला येथे 9 सिंगल क्रोशिया केले होते. नंतरच्या राऊंड मध्ये आपण 7 सिंगल क्रोशिया केले आणि आता हे 5 सिंगल क्रोशिया झालेले आहेत. 4 साखळ्या करायच्या आहेत. या 2 डबल क्रोशियाच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया आपण करून घेणार आहोत. आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 आणि 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता 3 साखळ्याच्या या बॉक्समध्ये आपण 2 डबल क्रोशिया केले होते. त्यामध्ये एक साखळी टाकलेली आहे. आता इथे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या एका डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा डबल क्रोशिया घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे आणि हे जे 2 डबल क्रोशिया आहे त्यातला हा जो मधला भाग आहे किंवा हा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि त्याच बॉक्समध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे आणि आता ह्या डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. असे आपले हे 3च्या बॉक्समध्ये 2 डबल क्रोशिया केले होते. आता ह्या 2 डबल क्रोशियाचे आपण हे 4 डबल क्रोशिया करून घेतलेले आहे. आता पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या 2 डबल क्रोशियांच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया करायच्या आहेत. चार साखळ्या घ्यायच्या आहेत आणि पहिला सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया करायचे आहे. अशा पद्धतीने आपली ही डिझाइन तयार होणार आहे. पाच सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. चार साखळ्या घ्यायच्या आहेत. या 2 सिंगल क्रोशियाच्या वरती पुन्हा आपल्याला 2 सिंगल क्रोशिया सलग करून घ्यायचे आहेत. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत.
क्रोशियाच्या वरती क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. या 2 साखळ्यांच्या क्रोशियाच्या गॅप मध्ये जो बॉक्स आहे तेथे पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्याच बॉक्स मध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. हा दुसऱ्या नंबरचा जो डबल क्रोशिया आहे त्याच क्रोशियाच्या साखळीमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. दोन साखळ्या घ्यायच्या आहेत. ह्या 2 डबल क्रोशियाच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. चार साखळ्या घ्यायच्या आहेत. तर 1 नंबरचा सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करायचा आहे. म्हणजे हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. आता पुढचा राऊंड तयार करण्यासाठी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. क्रोशियाच्या वरती क्रोशिया करायचा आहे. चार साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता हे जे आपण मागच्या राऊंड मध्ये 5 सिंगल क्रोशिया घेतलेले होते त्यातील पहिला सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करायचा आहे. 1 2 3. आता ह्या राऊंड मध्ये आपले 3 सिंगल क्रोशिया तयार झालेले आहेत. 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. या डबल क्रोशियाच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया आपण करून घेणार आहोत. 1 आणि 2 डबल क्रोशिया आपण करून घेतलेले आहेत. दोन साखळ्या घ्यायच्या आहेत. आता हे आपले 2 डबल क्रोशियाचे 4 डबल क्रोशिया केले होते त्यातील पहिल्या नंबरच्या डबल क्रोशियामध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. 1 डबल क्रोशिया झाल्यानंतर 1 साखळी घ्यायची आहे. पुन्हा हा जो दुसरा डबल क्रोशिया आहे त्याच्यावरती पुन्हा 1 डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा 1 साखळी घ्यायची आहे आणि आता या दोघांच्या मधला हा जो गॅप आहे किंवा जो बॉक्स आहे त्यात आता सिंगल क्रोशिया करायचा आहे. 1 साखळी घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच बॉक्समध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. म्हणजे या 2 डबल क्रोशियांचा जो गॅप आहे किंवा बॉक्स आहे तिथे आपण 2 डबल क्रोशिया करून घेतले आहे.
फक्त त्यात एक साखळी वाढवलेली आहे. आता पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. या तिसऱ्या नंबरच्या डबल क्रोशियामध्ये पुन्हा त्याच साखळीमध्ये किंवा डबल क्रोशियाच्या साखळीमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि ह्या चौथ्या नंबरच्या डबल क्रोशियाच्या वरती पुन्हा डबल क्रोशिया घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे 4 डबल क्रोशियाचे 6 डबल क्रोशिया तयार करून घेतलेले आहेत. 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. ह्या डबल क्रोशियाच्या वरती सलग 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत. दोन, 3, 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. 4 साखळ्या घेतल्यानंतर आता एक सिंगल क्रोशिया सोडून दुसऱ्या नंबरच्या साखळीत पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशिया करायचे आहे. 1, 2, 3 सिंगल क्रोशिया आपण करून घेतलेले आहेत. अशी आपली डिझाइन तयार होणार आहे. अशाच पद्धतीने आपण आता पुढची डिझाइन करून घेऊ किंवा पुढचा राऊंड करू. राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 2 साखळ्या घेऊन 1, 2 आणि 3 तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. म्हणजे हा राऊंड आपला इथे संपलेला आहे. आता याचा पुढचा राऊंड सुरू करताना पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. क्रोशियाच्या वरती पुन्हा क्रोशिया घ्यायचा आहे. क्रोशियाच्या वरती आपण सलग 2 क्रोशिया घेतलेले आहेत. 4 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. आता एक सिंगल क्रोशिया सोडायचा आहे आणि मधल्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे. आता आपला इथे एकच सिंगल क्रोशिया येणार आहे. 9चे 7 सिंगल क्रोशिया केले, 7चे 5 सिंगल क्रोशिया केले, 5चे 3 झाले आणि 3चा आता एकच सिंगल क्रोशिया आपला या राऊंड मध्ये झालेला आहे.
राऊंडच्या शेवटी आपण आता आलेलो आहोत. एक 2 3 4 5 6 6 डबल क्रोशियाचे आपण आता 8 डबल क्रोशिया केलेले आहेत. 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 2 3 तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. म्हणजेच आपला इथे हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पुढचा राऊंड चालू करताना आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. डबल क्रोशियाच्या वरती अर्धा डबल क्रोशिया करायचा आहे. म्हणजे 2च साखळ्यांमधून ते काढायचे आहे. पुन्हा आता या शेजारच्या पुन्हा या 2 डबल क्रोशिया आहे तेथे देखील आपल्याला अर्धे डबल क्रोशिया करायचे आहे. हा एक अर्धा डबल क्रोशिया केला आहे आणि हा दुसरा अर्धा डबल क्रोशिया केलेला आहे. असे अर्धा क्रोशिया करून या नीडल मध्ये आपल्या 4 साखळ्या तयार झालेल्या आहेत. आता या 4 साखळ्यांमधून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण धागा काढलेला आहे आणि हा चाराचा एक डबल क्रोशिया केला आहे आणि हे इथे आपली ही डिझाइन आपण जोडून घेतली आहे. म्हणजे हा आपला पानाचा आकार, असा हा पानाचा आकार आपला तयार झालेला आहे. हे जोडल्या गेल्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घ्यायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घ्यायची आहे. म्हणजे आपण असे 1 2 3 4 डबल क्रोशिया करून घेतले आहे. आता पुढचे डबल क्रोशिया करताना आपल्याला या इकडून 1 2 3 4 आणि इकडचे 4 असे हे 4 इंचच्या गॅप मध्ये हा जो बॉक्स आहे येथे आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशिया करायचे आहेत. पण त्यामध्ये एक साखळी घ्यायची आहे आणि ते कसे करायचे तर बघूया. आता हे 1 2 3 4 डबल क्रोशिया केलेले आहेत. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्या बॉक्स मध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि त्याच बॉक्स मध्ये आणखीन एक डबल क्रोशिया करायचा आहे. आता पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि हे जे बाकीचे 4 डबल क्रोशिया आहे त्या 4ही डबल क्रोशियांच्या वरती डबल क्रोशिया करायचे आहे. एक साखळी घेतली आहे. क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया केलेला आहे. पुन्हा एक साखळी घेतली आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घेतलेला आहे. एक साखळी घेतली आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घेतला आहे. आणखीन एक साखळी घेतली आहे आणि आता हा शेवटचा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया घेतलेला आहे. म्हणजेच आता आपले इथे मागच्या राऊंडला 8 डबल क्रोशिया होते. आता हे 8 डबल क्रोशियाचे ह्या राऊंडला आपण 10 डबल क्रोशिया तयार करून घेतलेले आहे. आता पुन्हा या डबल क्रोशियाच्या वरती सलग डबल क्रोशिया करायचे आहेत. त्यासाठी आपण 2 साखळ्या घेणार आहोत आणि डबल क्रोशियांच्या वरती डबल क्रोशिया करून घेणार आहोत. आता येथे आपल्याला हे दोन्ही भाग जोडायचे आहेत. म्हणून आपण आता हा जो शेवटचा डबल क्रोशिया आहे तो काढून घेणार आहोत आणि तो शेवटचा जो डबल क्रोशिया आहे तो अर्धवट आपल्याला घ्यायचा आहे.
म्हणजे 2च साखळ्यांमधून आपल्याला त्याला काढायचे आहे. आणि या दुसऱ्या भागाचे हे जे सलग 2 डबल क्रोशे आहे ते देखील आपल्याला अर्धवट घ्यायचे आहेत. हा आपण अर्धा डबल क्रोशा घेतला आहे आणि पुन्हा हा दुसरा देखील अर्धा डबल क्रोशा घ्यायचा आहे. असे आपले 4 साखळ्या या नीडल मध्ये आहेत आणि या 4ही साखळ्यांमधून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपण हे 4चा 1 क्रोशिया किंवा 4चा 1 क्रोशिया आपण करून घेतलेला आहे. अशी येथे आपली ही डिझाईन छान तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आता आपण हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता आपण येथे 10 डबल क्रोशिया करून घेतलेले आहे. प्रत्येक क्रोशियामध्ये एक एक साखळी आपण जास्तीची टाकून घेतलेली आहे. आता हे 10 डबल क्रोशिया झाल्यानंतर पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि 2 साखळ्या घेऊन या तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा येथे राऊंड पूर्ण झालेला आहे. असा हा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. आता एवढे राऊंड झाल्यानंतर किंवा एवढा हा फ्रॉकचा घेर झाल्यानंतर आता आपल्याला या फ्रॉकच्या घेरच्या उलट्या बाजूने आपल्याला याचे काम करायचे आहे. त्यासाठी आपण याची उलट बाजू पाहूया. आता ही आपण अशी उलट बाजू करून घेतलेली आहे. आता उलट्या बाजूने आपल्याला हा धागा या राऊंड पर्यंत आणायचा आहे. ही जी लाईन दिसत आहे या लाईनीच्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करून हा धागा आपल्याला इथे आणायचा आहे. चला तर मग पाहूया. एक साखळी घेतलेली आहे. आता ह्या साखळीमध्ये मी सिंगल क्रोशिया केला आहे. पुन्हा याच्या पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया केला आहे. अशा साखळ्या करून आपण या राऊंड पर्यंत आपल्याला यायचे आहे. अशी आपण सिंगल क्रोशिया करून या राऊंड पर्यंत इथे आलेलो आहोत. उलट्या बाजूने सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2 आणि 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. ही एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपण डबल क्रोशिया करून घेणार आहोत. पुन्हा एक साखळी घ्यायची आहे. एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. अशी बॉक्सची डिझाईन तयार होणार आहे. ही बॉक्सची डिझाईन आपण आता कंप्लीट करून घेणार आहोत. हा असा आपला राऊंड तयार झालेला आहे. आता शेवटी आपण आलेलो आहोत. आता शेवटी एक साखळी घेऊन 1, 2, 3 नंबरच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. असा हा आपला राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे हा बॉक्सचा जो राऊंड आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. आता 4 साखळ्या घ्यायच्या आहेत.
2 3 4 साखळ्या घेतलेल्या आहेत. 4 साखळ्या घेतल्यानंतर डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे. डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. आपले हे 1 2 3 4 बॉक्स तयार झालेले आहेत. आता 4 बॉक्स नंतर आपल्याला एक डबल क्रोशिया वाढवायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे आणि हे 4 बॉक्स झाल्यानंतर या बॉक्सच्या मध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया जास्तीचा वाढवायचा आहे. एक साखळी घ्यायची आहे आणि पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. इथे आपण एक डबल क्रोशिया वाढवलेला आहे. म्हणजे 4 बॉक्स झाल्यानंतर एक डबल क्रोशिया मध्ये वाढवायचा आहे. आता येथे आपण वाढवलेला होता. पुन्हा 1 2 3 4 बॉक्स झालेले आहे. पुन्हा इथे एक साखळी घेऊन आपल्याला एक डबल क्रोशिया वाढवायचा आहे. पुन्हा एक साखळी घेऊन पुन्हा डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक 4 बॉक्स नंतर आपल्याला एक डबल क्रोशिया वाढवून घ्यायचा आहे. हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता पुढच्या राऊंड मध्ये पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा पुढचा राऊंड तयार करायचा आहे. ह्या राऊंड मध्ये आपल्याला कुठेही डबल क्रोशिया वाढवायचा नाही. सलग आपल्याला हे एक साखळी सोडून डबल क्रोशियाच्या वरती डबल क्रोशिया करायचा आहे. आता असे आपल्याला हे 6 राऊंड तयार करायचे आहे. 1 2 3 राऊंड झालेले आहे. आणखीन 3 राऊंड आपल्याला पुढे करायचे आहे. चला मग आपण ते 6 राऊंड पूर्ण करून घेऊया. 1 2 3 4 5 6 राऊंड आपण तयार केलेले आहेत. पहिली झालर झाल्यानंतर ही आपण बॉक्स केल्यानंतर ही दुसऱ्या नंबरची झालर तयार केली आहे. दुसऱ्या नंबरची झालर झाल्यानंतर पुन्हा आपल्याला असे बॉक्सचे 6 राऊंड तयार करायचे आहेत. आणि 6 राऊंड तयार केल्यानंतर पुन्हा हा झालरचा आकार द्यायचा आहे किंवा हे झालर तयार करण्यासाठी जे राऊंड केले आहेत ते राऊंड पुन्हा करायचे आहे. असे आपण हे झालरचे 3 राऊंड करून घेतलेले आहेत. हे बघा, हे आपले 1 2 आणि हा तिसरा राऊंड तयार झालेला आहे. आता आपण या फ्रॉकच्या झालरला व्हाईट रंगाची बॉर्डर करणार आहोत. आता ती बॉर्डर कशी करायची आहे ते पाहूया. फ्रॉकच्या झालरला बॉर्डर करण्यासाठी मी हा व्हाईट कलरचा बॉल, लोकरचा बॉल तयार केलेला आहे. असेच मी 2 बॉल घेणार आहे आणि डबल धाग्याने
हे काम करणार आहे। डबल धागा म्हणजे हे असे 2 लोकरचे धागे मी एकत्र करून मग आपल्याला बॉर्डर करायची आहे। आता हा जो पानाचा आकार तयार झालेला आहे त्याच्या शेवटी मधोमध आपण व्हाईट कलरचा धागा जोडून घेतलेला आहे, त्याला गाठ मारलेली आहे। आता ह्या साखळीमधून हा धागा आत घ्यायचा आहे आणि त्यात 2 साखळ्या घ्यायच्या आहेत। 1 आणि 2 साखळ्या घेतल्या आहेत। या 2 साखळ्या घेतलेल्या आहेत। आता या झालरच्या बॉर्डरला जी साखळी आहे त्यातील प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशिया करायचा आहे। सोबतच आपला जो गाठ मारलेला जो कापलेला धागा आहे तो धागा देखील हाईड करत जायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर तयार करून घ्यायची आहे। चला तर मग आपण ही बॉर्डर पूर्ण करून घेऊया। इथे आपला जो हा पानाचा आकार आहे त्या ठिकाणी आपण सिंगल क्रोशिया अशा पद्धतीने घेणार आहोत। आता या सर्व धाग्यांमधून आपण हा अशा पद्धतीने सिंगल क्रोशिया करून घेणार आहोत, म्हणजे हा जो पानाचा आकार आहे तो ठळक दिसेल। तेथे आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, आणि त्यातील पुढच्या साखळीमध्ये पुन्हा एका साखळीत एक असा सिंगल क्रोशिया करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला पुढचे एका साखळीत एक सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे। घेरची बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर फ्रॉकचा घेर हा असा दिसणार आहे। व्हाईट कलरच्या उलनने बॉर्डर केल्यामुळे फ्रॉकचा घेर किती सुंदर दिसत आहे। आता आपल्याला या स्लीव्ज बनवायच्या आहेत। आपल्याला जर हाफ स्लीव्ज पाहिजे असतील तर आपण ही जी आपण घेरला बॉर्डर केली आहे तशीच बॉर्डर आपण याला देखील करू शकतो। बॉर्डर झाल्यानंतर हा आपला फ्रॉकचा घेर येथे पूर्ण झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।